पहिले तिमोथी 4 आणि 14 मध्ये आणि मत्ते 13 आणि 12 मध्ये आम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात. जो देवाच्या देणग्यांचा उपयोग करत नाही तो देवाला फसवतो. आम्ही चर्चमध्ये गाणे गातो, खूप सुंदर आवाज आहे, आम्हाला वाजवायला येतं, सब रिदमचं आम्हाला माहिती आहे, परंतु आम्ही त्यामध्ये भाग घेत नाही. चर्चमध्ये आम्ही गाऊन नाचून देवाचं स्तवन करत नाही. बाहेर जर एखाद्या नळावर पाणी भरायला गेली एखादी बहीण तर ती घसा ओरडून त्या ठिकाणी भांडण करते, परंतु देवाचं स्तवन आणि देवाची भक्ती, देवाची आराधना उपासना करण्यासाठी मात्र तिचा तोंड किंवा त्याचं तोंड उघडत नाही. लक्षात घ्या प्रियानो, जर देवाने आम्हाला आवाज दिला, जे टॅलेंट दिला, जे कृपादान दिलं, ज्या देणगी दिल्या, त्याचा उपयोग आम्ही सेवेसाठी करणं गरजेची बाब आहे. जर करत नाही तर आम्ही देवाला फसवितो, देवाच्या कार्याला फसवतो. फक्त आम्ही येतो, बसतो, तोंड हलवतो आणि निघून जातो, हे देवाला आवडत नाही. लक्षात घ्या, देव त्याचा हिशोब घेईल आणि जवळ जे आहे तेही तो काढून घेईल. जे कृपादान दिलेलं आहे ना, थोडस किंवा जास्त, ते पण देव काढून घेतो आणि त्याला पंग करून टाकतो. म्हणून आळशी व दृष्ट दासा म्हणून त्याला दात खाणे आणि किंचाळणे हा वाटा त्याच्या पदरात पडणार आहे. म्हणून प्रियानो, आम्ही विचार करणार आहोत की मला माझ्या सेवेचा हिशोब द्यायचा आहे. आज माझं वय आहे 17, 18, 20, 25, 70, 80. माझं वय आहे 40, 50, 55. आज ह्या वयापर्यंत मी येऊन पोहोचलेलो आहे. काय मी जे काम केलं त्याचा हिशोब देण्यास मी तयार आहे का? लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून देवाच्या आपल्याला दिलेल्या देणग्यांचा उपयोग चांगला केला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्या विश्वासूपणापासून चांगले प्रतिफळ आपल्याला देवबाप देणार आहे. मत्ते कृष्णवर्तमान याचा 16 अध्याय आणि 17 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून प्रियानो, आज आम्ही निर्णय घेणार आहोत, आज आम्ही विचार करणार आहोत की आम्ही मागील वर्षाचा हिशोब आम्ही देण्यास तयार आहोत का? आणि ती देणं ही आमची एक नैतिक जबाबदारी आहे.